भोलेनाथ भगवान भगवान की जय. हर हर महादेव. ज्ञानोबारायांनी पहिली प्रतिज्ञा केली, मी माझ्या माहेरला जाईन, माझं सुकृत घेऊन येईन, सगळ्या जगाचा संसार सुखाचा करेन. प्रतिज्ञा. अजून दुसरी प्रतिज्ञा, सगळं वाडमय लिहिल्यानंतर, आता विश्वास मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान. हे प्रभू, नाही काय मागितलं मी आयुष्य पण माझी प्रतिज्ञा पूर्ण करा. बघा, माझी वाग येत नाही, मुखातून निघालेले शब्द खरे करा. काय खरे करा? 9 ओव्या केल्या बघा ज्ञानोबा, 9 प्रतिज्ञा केलेल्या, 9 साम्राज्याच्या प्रतिज्ञा. आणि 9 ओव्यामध्ये बघा तुम्ही बघा, एक 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 जर क्रमाकारे बघितलं. दुसरी काय, आता विश्वास मके नंतर, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लावो प्राणीजात. आता इथं आपल्याला थांबायचं आहे. दुसऱ्या प्रतिज्ञेवर काय सांगितलं? दुरितांचं तिमिर जाऊ दे, म्हणजे वाईटांची बुद्धी, त्याची बुद्धी वाईट जाऊ दे. बघा, दुःखी लोकांचे दुःख दूर कर, सुखी कर. आणि बघा, जो जे वांछिल, इथं थांबायचं. जो म्हणजे ज्या ज्या भक्तांनी जी जी इच्छा प्रगट केली ते तू लाव, म्हणजे ती तू पूर्ण कर. काय सांगितलं? लक्ष देऊन ऐका. ही ज्ञानोबारायांच्या 9 प्रतिज्ञांपैकी ही 2 नंबरची प्रतिज्ञा आहे. ज्या ज्या भक्ताची जी जी इच्छा पूर्ण निर्माण झाली, प्रगट झाली, तिला तुला पूर्ण करावंच लागणार, ही प्रतिज्ञा आहे. म्हणून भगवंत बांधला गेला. त्याच्या पुढं चोरीची इच्छा निर्माण केली तर त्याला चोरीला सुद्धा साथ द्यावा लागली. ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आडवी आली. म्हणून त्याला चोरीच्या पेटीवाल्याचे डोळे घालवता येत नाही, पांगळाही करता येत नाही. त्याला गपची चोरी करून द्यावं लागतं. मग ते पोलीस पकडतील, तो भाग याकडा. सांगायचं तात्पर्य, म्हणून चोरी पकडून देत नाही भगवंत, तर चोरी करणाऱ्याला शिक्षा जरूर करतो, पण पकडून देण्याचा अधिकार त्याचा नाही. माझ्या ज्ञानदादांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जावी, हा माझा पांडुरंगाचा आधार आहे. हा माझ्या पांडुरंगाचा भक्ती रस आहे. म्हणून पैसे चोरणाऱ्याला तो पकडत नाही, तर त्याला शिक्षा करतो. ही माझ्या ज्ञानदादांची प्रतिज्ञा आडवी आली. म्हणून आपल्या भक्तांनी तेवढं लक्षात घ्या का तो झोपलेला नाही भाऊ, तो तुम्हाला डोळे उघडणार आहे, पण तो वेळेवर उघडणार आहे का? तसं आता आपलं कुठं चाललं की भगवान परमात्मा हा शिव महिमा आहे, बघत राहतो. आणि म्हणून या ब्राह्मणाने सुद्धा तेच केलेलं आहे. आणि या भक्तीच्या सागरामध्ये आपल्याला कळत नाही झालं. या कळण्यासाठी आम्ही देवराजा ब्राह्मणाचं चरित्र बघतोय. अतिशय दुःखामध्ये कोसळतो, इकडं फिर तिकडं फिर, सगळ्यांना त्रास दे. एका मंदिरात गेला, फिरता फिरता मंदिरात गेला. आणि त्या मंदिरामध्ये खूप पापिष्ट आहे बरं का, खूप पाप केलं देवराजाने. पण अचानक त्याचं भाग्य काय, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झाला सन्मुख तो कैसा. कसा सन्मुख झाला आणि भाग्य दशा प्राप्त झाली त्याला कळलं नाही. आणि का? अनंत जन्माचं सुकृत पदरी, अनेक जन्माचं सुकृत असलं का पुण्य केव्हा फळाला येईल सांगता येणार नाही. असं याचं पुण्य फळाला आलं आणि एका मंदिरात गेला आणि शिवपुराण चालू होत. याची इच्छा नव्हती बाबा. अचानक त्या मंदिरापासून जात असताना काहीतरी आवाज येतोय म्हणून वळाला. आणि वळल्यानंतर काय करलं म्हणून बाजूला कोपऱ्यामध्ये जाऊन बसला. बसता बसता शिवपुराण चालू झालेलं आहे. आणि शिवपुराण चालू झाल्यानंतर तो ऐकायला सुरुवात केली. आणि ऐकता 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 त्याला थोडं चांगलं वाटू लागलं. आणि चालता 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 तिथे त्याला नंतर बघा, या मूर्ती लोकांमध्ये दादा अतिशय भगवान परमात्म्याचं हे चरित्र करत असताना त्यांना शिवपुराण ऐकलं दिवसभर बाबा. आणि रात्री थकलेल्या अवस्थेमध्ये त्याला ताप भरलेला आहे. आता ताप अनेक प्रकारचा आहे, कोणाला कशाचा ताप आणि कोणाला कशाचा ताप, कोणाला पापाचा ताप आणि कोणाला बापाचा ताप, कोणाला धनाचा ताप आणि कोणाला धन सांभाळण्याचा ताप आहे. अनेक ताप आहे लखन महाराज, आहे का नाही? अनेक ताप. पण अनेक ताप निर्माण करणारा माझा भगवंत आहे. कुठल्या तरी तापामध्ये गुंतवतो आणि त्याला दुःख देत असतो. तसंच याला अंगातल्या उष्णतेचा ताप भरला, फणफणला ताप.
चालण्याशी झाली, बुद्धी जायचा वेळ आलेली आहे. आणि अशा या दुःखामध्ये त्या अंगामध्ये ताप भरलेला असताना पुढं बघा नंतर काही त्या ठिकाणी काही त्याचं चालना गांगरून गेला आणि शिवाचा महिमा त्याने ऐकलेला होता. आणि शिवच्या तापामध्ये ताप मेंदू पर्यंत गेला. मेंदूत गेलेला तापाने शेवटी यमाचे दूत आले आणि पहाटे 4 वाजता त्याचा आत्मा काढला आणि यम लोक घेऊन निघाले. तापाने त्याला मरण आलं. पण ऐका ना, अनेक आयुष्यभर पाप केलेला तो, परंतु एक दिवसाची शिवपुराण कथा ऐकल्यामुळं तिकून शिवदूत धावतच आले आणि यमांच्या दूतांना सांगितलं बाजूला व्हा, याला धक्का लावू, याला स्पर्श करू, हे गिराईक आमचं आहे म्हणाले. वाद सुरू झाले दोघांमध्ये. आता तुम्ही सांगा, यमदूतांपेक्षा शिवदूत श्रेष्ठच आहे, त्यांना अधिकार आहे, विष्णुदूतांना अधिकार आहे. आणि हात जोडले यमाच्या दूतांनी, म्हणले आमची माघार आहे, पण तुमचं काय म्हणणं आहे? म्हणले हे गिराईक आमचं आहे, म्हणले तुम्ही नेऊ नका याला, शिक्षा करणार. तर त्या शिक्षेपासून बाजूला काढलं त्याला आणि त्यांच्या रथात बसवलं, वैकुंठाला घेऊन गेलेत त्यांना. आणि वैकुंठामध्ये भगवान प्रभूंच्या समोर नेल्यानंतर वैकुंठावर जाण्याचा योग त्याला आला. वैकुंठाच्या नगरीतून शिव महिमा ग्रेट असताना शिवदूतांनी पुन्हा वरती घेऊन गेले. हा पाताळ लोक आहे, त्याचं वर्णन आपल्याला बघायचं. पाताळ सुद्धा 7 बघा. भगवान परमात्माने ही ब्रह्मसृष्टी निर्माण केली, आपल्याला उद्या बघायची. ब्रह्मसृष्टीमध्ये त्यांनी 14 भुवन तयार केली. पाण्याच्या वरती 7 भवन आहे आणि पाण्याच्या खाली 7 भवन आहे. त्याला भूलोकी भवन म्हणतात, त्याला आपण पाताळ भुवन म्हणतो. आणि याला मूर्तिलोकी भवन आणि स्वर्ग भवन. पाण्यावरची 7 भवन आणि पाण्याच्या खाली 7 भवन, त्याला पाताळातले म्हणतात बघा. त्याला आतल, वितल, सुतल, रसातल, तल, तलातल आणि पाताळ, हे 7 पाताळ. हे 7 पाताळांचं वर्णन आपल्याला नंतर बघायचं आहे. पण त्याच्यावरती जे पाण्यावरती जे आहे ना, 7 सागर, 7 पर्वत, 7 सागर आणि 7 पर्वतांच्या सानिध्यामध्ये भगवंतांनी काही मानवी जीवनाच्या नगऱ्या निर्माण केल्या, काही ठिकाणी देव लोकांच्या नगऱ्या निर्माण केल्या आणि काही ठिकाणी राक्षसांच्या नगऱ्या निर्माण केल्या. अशी 14 भुवन भगवंतांनी फुलवलेले. त्याचं वर्णन आपल्याला नंतर बघायचं. पण त्याच्या अगोदर आपण बघतोय या भगवान परमात्म्याच्या ह्या सागरामध्ये शिवपुराणाचा महिमा. आणि मग बघा पाताळ लोक, बघा पाताळ लोकाच्या वरती, कोणत्या पाताळ लोकाच्या वरती नरककुंडाची नगरी आहे. 28 नरककुंड आहे. त्या 28 नरककुंडाच्या वरती पाणी आहे आणि पाण्यावरती फक्त पाण्यामध्येच आपला हा भूखंड आहे 29%चा, 71% पाणीच आहे. त्या पाण्यावरची हा भूखंड आहे. या भूखंडावर मानवी जीवन आहे, मूर्ती लोक आहे. या भूखंडाच्या खाली बघा गोड असं भगवान परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये जसं कर्म केलं तसं कुंड आहे आणि त्या कुंडाच्या खाली पाताळ आहे. आणि आपल्या मूर्ती लोकाच्या वरती आपला चंद्रलोक, चंद्र सूर्याचा प्रकाश आहे ना, तोपर्यंत चंद्रलोक आहे, सूर्यलोक आहे. आणि वरती स्वर्ग लोक आहे, स्वर्गाच्या वरती सत्य लोक आहे, सत्य लोकांच्या वरती बघा वैकुंठ धाम आहे. वैकुंठ धामाच्या वरती गोलोक आहे. गोलोक म्हणजे कृष्ण भगवंताची नगरी आहे. भगवान परमात्मा परिचारिका नारी सगळ्या गवळणी तिथं आहे. गोलोकांच्या नंतर मग मात्र शिवलोक आहे. या शिवलोकांपर्यंत जाण्याचा योग मात्र एवढं पाप करून झाले दादा. एका दिवसाच्या शिवपुराणाने शिवलोकामध्ये घेऊन गेले आणि तिथे भगवंतांनी विचारलं तू काय केलं? म्हणले एक दिवसाच्या पुण्याने, एक दिवसाच्या शिवपुराणाने एवढी नगरी त्याची होती, एवढं शरीर पवित्र केलं. तर त्याला डायरेक्ट भगवान परमात्म्याचा निवास मिळाला आणि जन्मजन्मी भगवान शिवाचं आचरण करू लागला, आनंदात नाचू लागला आणि म्हणून त्याचा उद्धार झाला. भगवान भोलेनाथ भगवान की जय. शिवपुराणाची पहिली कथा ही सार्थकी कथा आहे. फक्त महिमा जरी कानावर पडला तर आमचं कल्याण. आता दुसरी कथा आहे का माय बापा? या दुसरी कथेचं साम्राज्य गोड आहे. दुसरी कथा या ठिकाणी शिवपुराण शौनक ऋषींना सांगत असताना सगळे ऋषीमुनी ऐकत आहे. सूत मुनींनी सांगायला सुरुवात केली.
ऋषी हो, या शिवपुराणाचा महिमा ऐकत असताना एक बिंदूला आणि चंचूला ह्या दोघी पत्नी पत्नींचा महिमा आपल्याला ऐकायचा. गोड महिमा आहे. आम्ही किती वेळेस ऐकला तर किती वेळेस शिवपुराण, किती वेळेस भागवत, किती वेळेस ऐका. जेवढ्या वेळेस ऐकशाल आपल्याला वाटतं माहिती कथा, पण ऐका तर खरी भाऊ. जेवढ्या वेळेस ऐका ना तेवढा पोचारा, तेवढा ब्रश लागला जातो. तुम्ही जेवढं धुणं धुताना जेवढा ब्रश घासाल ना तेवढं ते मळ बाहेर निघतो. मग असंच हे शिवपुराण आहे. तुम्ही जेवढा ब्रश माराल ना, शिवपुराणाचा ब्रश घ्यायचा आणि ह्या हृदयरूपी पापावर मारायचा. काम, क्रोध, घसा त्याच्यावर घसलं का मग तो मळ निघणार आहे. ऐकडे हा मळ कुठून निघणार आहे? गोकुळ नगरी मधून. ही गोकुळ नगरी 9 हातांची, 3.5 हातांची, 9 दरवाज्यांची, 10व्या खिडकीची. पाप ते पळाले गोकुळा बाहेरी. पाप गोकुळामध्ये ठेवायचे नाही. या गोकुळ नगरीमध्ये फक्त भगवान परमात्माने आपणच राहायचंय, दोघच राहायचे, पती पत्नी. तो पती आणि मी पत्नी आहे. का नाही? आपली सगळ्या पत्नींच्या रूपामध्ये त्या नगरीमध्ये, गोकुळ नगरीमध्ये आपण दोघांनीच राहायचंय. आणि म्हणून पाप ते पळाले गोकुळा बाहेर. हे काम, क्रोध, लोभ, अहंकार पळवायचे. पण एक दिवसाचं पुराण तुम्हाला स्वच्छ करून देणारी नगरी असेल ती ही मानव धर्तीवरली मानव नगरी आहे. या मानव नगरीचा उद्धार दादा या शिवपुराणामध्ये केलेला आहे. आणि म्हणून आपण या शिवपुराणामध्ये थोडस डुबलं पाहिजे, अजून थोडं नाचलं पाहिजे, अजून थोडं गायन केलं पाहिजे, अजून थोडं टाळ्या वाजवल्या पाहिजे. अजून आमच्या जीवनामध्ये हा प्रताप जेवढं तुम्ही तांडव करणार ना दादा, शिवाचं तांडव, अरे एका तांडवने एक पर्वत खाली पातळात नेऊन घातला तेवढा आनंद माझ्या भोलेनाथांना झालेला आहे. का केलेला आहे? हे भोलेनाथांनी भजन करावं रामाचं, आणि रामाचं भजनाचं तांडव करावं हर हर महादेवांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाचायचं, नाचायचं, तुम्हाला अनुभव आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः
भगवान की जय. हर हर महादेव. वा वा, टाळ्या वाजवा सगळं. आणि यापेक्षा आनंद कुठे घरात बसून मिळणार आहे? आणि जन्मोजन्मी ज्याची अशेल पुण्य सामग्री तोच या मंदिरामध्ये नाचू शकतो दादा. अन्यथा नाही जमणार. तुम्ही कितीही वरातीत नाचा, पण ही वरात तुम्हाला उलटीच करून देणार आहे. कोणाचं कल्याण झालं या वरातीने? शेवटी रडताय वरात करू करू, हारले थकले, पण नाही जमलं ना तर तो आनंद फक्त इथंच आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञान दीप लावू जगी. हा ज्ञानाचा दीप माता, हा आनंद फक्त शिवपुराणात घेता येणार आहे. अनेक ठिकाणी नाही जमणार हो, नाही जमणार. म्हणून भाग्यवंतांनो, मायबापांनो, हा आनंद घेणार आहे. तुम्ही किती भाग्यवान. आणि हा महिमा करत असताना बघा, बिंदुला नावाची, आपला बिंदुला नावाचा ब्राह्मण आणि चंचुला त्याची पत्नी, असे हे पती पत्नी राज्य करत आहे. आणि बाष्कुल नावाच्या एका नगरामध्ये राहणारे हे, आणि राहत असताना त्यांच्याकडून चांगलं कर्म होतच नाही ब्राह्मण समाजामध्ये. आणि म्हणून हा बिंदू फार दुःख करायचा, फार त्रास द्यायचा. त्याचं कर्म चांगलं नाही. उलट त्यांनी आपल्या पत्नीला त्रास देऊन दुसरं एका वेशीची लग्न केलेलं आहे. बघा पाप काय असतं, आपण करून जातो, पण करताना आपल्या लक्षात येणार नाही दादांनो. कारण मात्र भोग मात्र अतिशय कठीण आहे. भोग तो न घडे संचिता वाचून. आपलं संचितात आपण म्हणतो असा रोग आलेला आहे, असं दुःख झालेलं आहे. पण ऐका ना दादांनो, हे दुःख करत असताना आम्ही मात्र त्या दुःखाच्या पाठीमागं आपलं कर्म बघत नाही. आणि म्हणून आजचे कर्म कुठल्या जन्माचे सांगता येणार नाही. ह्या जन्मी ज्या अर्थी आम्हाला दुःख आलं, त्या अर्थी कुठल्या तरी आम्ही कुठल्या तरी पापाला बळी पडलेलो आहे. केली कर्म जानी, केली कर्म जानी, केली कर्म जानी, केली कर्म जानी. ऐसे कीती हरिमुखी गाता, हरिमली गाता, हरिमुखी गाता, हरपरी चिंता. भोलेनाथ भगवान की जय. महादेव. गोड असा प्रमाणाने जसे कर्म केले ना तसे भोग येतात. आपलं कर्म चांगलं बघून करावं. एक ठिकाणी बघा, आता समोर आलेला एक ठिकाणी असा दृष्टांत झाला, आपण जे कर्म करू ना तेच भोग तुम्हाला जरूर येणार आहे. आणि एका घरामध्ये एका माता माऊलीने सांगितलं, तुमचं हे थेरड आहे ना, म्हणजे सासरी बुवा, यांना लवकर उचला नाही तर मी माहेरी चालले म्हणा. हट्ट धरला पत्नीने, नाही तर मी थांबणार नाही म्हणाले. मग काय आता शेवटी पत्नी गृहमंत्र्याचं ऐकावं लागत. तो म्हणला मी करतो, काय घाबरू. मग बापाला सांगितलं, बाबा आपल्याला पंढरपूरला जायचंय. त्याला माहिती येईल ना, काही लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण नेऊन सोडून देऊ म्हणाले. मग यांनी बसमध्ये बसवलं, बाबाला पंढरपूरला नेलं, पंढरपूरला सोडून दिलं, घरी आले. तिसऱ्या दिवशी म्हातारं घरी. आता तुम्ही सांगा,
त्याच्या बाईला शंका येईल का नाही, म्हणले माझ्या फक्त तोंडापुरतच केलं ग काय हो, म्हणले म्हातारं आलं ना, म्हणले नाही ग, म्हणजे बघा तुम्ही बघतो तर ते म्हातारं घरी याला म्हणणं येत थेरड फार हुशार आहे, याला लिहिता वाचता येत नाही, पण ते इचारी देईल म्हणले, याला इथं सोपं नाही म्हणाले. मग याने एक प्लॅन आखला. ती म्हणले मी चालले आता, तुम्ही नाटक करायला लागले, म्हणले नाटक नाही मात्र करतो बरोबर, तू घाबरू नको म्हणले. पत्नीला आश्वासन दिलं आणि बाबाला सांगितलं आपल्याला काशीला जायचं. मी काय सांगतो ऐकतो ना, जसं कर्म केलं ना आपण तसे भोग तेच येतात बरं का, तेच, काहीच बदल नाहीये. आणि म्हणून मग त्याने बापाला सांगितलं, वडिलांना सांगितलं आपल्याला काशीला जायचं म्हणले. बाबा म्हणले काय हरकत नाही, एकदा पंढरपूर जाऊन आलो, आता काशी जायची म्हणले. केली तयारी महाराज आणि गेली ना रेल्वे. काशीला गेल्यानंतर संध्याकाळचा टाइम होता, 7 वाजेचा सुमार, आणि तिथे उतरले वाराणसी मध्ये. मनकर्णिकेच्या स्नानासाठी चालले, तेव्हा संध्याकाळची थोडसे दिवस मावळतीला चाललेला होता. हा म्हणतो हे राजा, अरे आता नको म्हणले आंघोळ, नाही म्हणले आता आंघोळ केली पाहिजेत म्हणले. म्हणले का, म्हणले संध्याकाळी चांगलं पुण्य प्राप्त होतं, संध्या म्हणाले. म्हणले नको रे, थंडी वाजते, थंडीचे दिवस आहे. नाही म्हणला म्हाताऱ्या, तू पंढरपूरला आला नसता तर कशाला ही वेळ आली असते म्हणले. आता तुला इथं जिवंत सोडलं असतं, पण तू म्हणजे बोलला नाही, तू मनात म्हणतोय. मग म्हणला नाही, म्हणले एक काम कर, आंघोळ करावंच लागल म्हणले. त्याला माहिती संध्याकाळचाच डाव चांगला साधला जाईल, जर कोणी बघितलं तर पोलिसाच्या बेड्याकडे जावं लागलं आपल्याला. मग त्याने आखला डाव आणि तू म्हणा संध्याकाळीची योग्य आंघोळे बाबा जाऊ आपण. केलं ना मनकर्णिकावर. मग गुडघे एवढ्या पाण्यामध्ये पर्यंत गेलं, आणि गुडघे एवढ्या पाण्यात गेल्यानंतर म्हणले बाजाला ए राजा भाऊ, अरे बाजाला म्हणला इथंच आंघोळ करू. नाही त्याला माहिती गुडघे एवढ्या पाण्यामध्ये म्हातार मारणार नाही, हे काय साध्या पाण्याचं नाही म्हणले. म्हणले थोडं पुढं जाऊ. मग कमरा एवढ्या पाण्यात गेले, कमरा एवढ्या पाण्यात म्हणले इथं बी नाही म्हणलं, अरे करू दे, अरे थंडी वाजते ना आपा. तो म्हणलं बाबा इथं नाही जमणार हो, चला पुढं. मग गळ्या एवढ्या पाण्यात गेले, गळ्या एवढ्या पाण्यात गेले. त्या मग याला वाटलं आता काय म्हाताऱ्याला मुंडकं दाबून मारायला हरकत नाही, कारण की गळ्या एवढ्या पाण्यामध्ये सोपं जातं. मग त्यांनी सांगितलं बाबा मी तुला इकडं तुम्हाला कशासाठी आणलंय तुम्हाला सांगितलं पाहिजे का, अंतिम इच्छा काय म्हणले. तुम्हाला मारायला आणलं, सांगावं मी मोकळा शेवटच्या क्षणाला, खरं बोललो काय, तुम्हाला मारायला आणले, मग शेवटची इच्छा काय. त्या म्हाताऱ्यानं काय सांगितलं ऐका ना भाऊ, ती ऐकण्यासारखी आहे. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं हे बाळू भाऊ, अरे तुम्हाला आणलं हे कबूल झालं. म्हणलं अरे तुम्हाला थोडं जीवदान दे. म्हणलं अजिबात जमणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. मग म्हणले एक काम कर ना, शेवटची इच्छा आहे ना तुला सांगूच का. म्हणले सांग. म्हणले इथं मारू नको, थोडस वरती घे म्हणले. वरती म्हणले का, त्याचं कारण. म्हणले माझ्या बापाला इडच मारेल मी मुंडकट बाबून. सांगायचं तर केले कर्म झाले त्याची भोग आले. महाराज म्हणले जसं कर्म केलंस ना ते भोग मात्र चुकणार नाही. तुझ्या बापाला तू तिथे बुडून मारलं, मग तुला मरायची वेळ आली ना दादा. सांगायचं तात्पर्य कर्म चांगलं करा, आपल्यावर मरण्याची वेळ येणार नाहीये, दुःखाची वेळ येणार नाहीये. मग अशा पद्धतीने त्या बिंदूला आणि ती चंचुलाचा कुकर्म चालू आहे. त्याने वेशेशी लग्न केलं, घरी आणली, चंचुलाला मानत नाहीये, तिला दुःख देतोय, मारतो, झोडतोय, आणि अनेक वर्ष उलटून गेली बाबा. बघा अनेक वर्ष उलटून गेली, आणि शेवटी जाता 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 याचं पाप खूप वाढलं, आणि याला मात्र मारून झोडून यमाच्या दूतांनी कोठडीत घातला, पिळून पिळून कुंभ पाकात घातला, म्हणजे कुंभाराच्या भट्टीत घातला. भाजला तिला मस्त पैकी मडक्यासारखा, मस्त भाजला, कडक भाजला बरं का, चांगला कडक. आणि मग मात्र त्याला पिशाची युनिट टाकून दिलं, कोणला बिंदू का. आणि तिथं मात्र गेल्यानंतर मग मात्र त्याचं गेला. आता गेल्यानंतर आपल्याला काय कळतो हा कुठं गेला. आपला पती असेल, बाप असेल, आई असेल, आपल्याला कळतं कोणला माहितीये. यम सांगू जातात आम्ही याला नरक कुंडात नेणार आहे का, रवरव कुंडात नेणार आहे का, रुद्र कुंडात नेणार आहे, काय सांगत नाही आपल्याला कोणी हो. आपण फक्त म्हणतो कैलासवासी, स्वर्गवासी, फक्त आपण नरकवाशी लिहित नाही, लाज वाटते आपल्याला. आहे का नाही, आपण काहीतरी वाशी लिहितो पण नरकवाशी लिहित नाही. पण तो सांगायचं तात्पर्य आपल्या जीवनामध्ये आपण काय कर्म केले हे आपण जागतो. म्हणून त्या चंचुलाला काहीच कळलं नाही कुठे गेला असेल, पण मात्र यांनी वाईट कर्म करले एवढं तिलाही माहिती आहे. कारण ज्या अर्थी त्या अर्थी यांनी वेशाचं गमन केलं, वेशाच्या घरी राहिला, मला त्रास दिला, म्हणजे याला काही चांगलं पुण्य लाभलं नसतं हे हिलाही माहिती. आणि बघता बघता काय महाराज, एखादी धुंदी जर लागली ना, लस म्हणतो संगीत, एखाद्या चांगल्याच्या संगतीला चांगली संगत लागते.
पण एखाद्या वाईटाच्या संगतीला आपण चांगला बघा, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, गुणांनी वानाने नाही, पहिने गुणाने बदलला ना भाऊ, वानाने नाही बदला तो पावळ्या, आणि तो पावळ्याच राहील, पण गुणाने मात्र त्याच्या लागले, त्याला मुंडकत हलवीन, मांत घसळील, कारण त्याचे गुण लागले. त्याचा एखाद्या वाईटाच्या संगतीला गेला, व्यसनाच्या संगतीला गेला, तो याला व्यसन लागल. काय म्हणून त्याने गुटखा खाल्ला, मी खाल्ला, काय बिघडणार, बिघडणार नाही, पण तू कॅन्सर लावून घेशील. आपा सांगायचं तात्पर्य गुण चांगले असावे, गुण चांगला गुण करी पहा. आणि म्हणून बघा चंचुलाला कळलं, नंतर मात्र ही चंचुलाला तो वाईट मार्ग लागला बघा, कारण की ते पतीचे गुण आहे बघितलं. कारण की काय काय ठिकाणी वेळ येते महाराज, काही काही माता मावलांना ह्या जीवनामध्ये परिश्रमाने नाईलाजाने वाईट वर्माला, वाईट कर्माला जावं लागत आहे. पण नाही जाऊ माता मावलांना, नाही नाही जाऊ. पतीने वाईट केलं, मारतोय झोडतोय, त्याच्यामुळं आपण वाईट कर्म करून अन्न तयार करावं, वाईट कर्म करून लेकरांना वाढवावं, वाईट कर्म करून त्यांना शिक्षण शिकावं, वाईट कर्म करून तुमचं कोणतंही कल्याण होणार नाही. कष्ट करून तुम्ही जीवन जगा, आरामदायी जीवन जगून, वाईटाची भूमिका घेऊन, वाईटाचे कुकर्म घेऊन, वाईटाचं धन घेऊन नरक कुंडाला जाण्यापेक्षा घाम घालून कष्ट रुपयाचं कमवा, तो लेकरूही तुमचं सुखी राहील आणि तुमचा शेवटचा प्रवास सुखी होईल. हे त्याचं उत्तर आहे, हे त्याचं उत्तर आहे. येते वेळ महाराज. तसं चंचुलावर वेळ आली, पण त्या वेळेच्या आहारी गेली, खायला नाही घरात, म्हणून तिला व्यभिचाराचं लक्षण लागलं, व्यभिचार करू लागली, वेषाधंदा करायला लागली, करता 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 फिरू लागली. शेवटचा क्षण जवळ आलेला आहे आणि एका मंदिराच्या जवळ गेली मंदिरात. योगायोग शिवाचं मंदिर आहे, त्या शिवाच्या मंदिरावर तिला रोग लागलेला आहे, रोगाने पछडलेली आहे, काही करता येत नाही, अन्न मिळत नाही, भिक्षा मिळत नाही, चालली ती चंचुला. आणि त्या शिवाच्या मंदिरावर भगवान शिवाचा जयघोष, भोलेनाथ भगवान की जय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 हर हर महादेव जय हो. विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जय हो. वा. भोलेनाथ तर भगवान की जय. शिव महापुराण भगवान की जय. हर हर महादेव. अशा शिवपुराणाचा गजर भजन चालू आणि ती चंचुला मंदिराच्या जवळून चालली. कसला आवाज येतो म्हणून वळाली. भाग्य थोर असतात आणि त्या भाग्याने काय कुठल्या जन्माची पुण्य असावी, त्या शिव मंदिराच्या पायरीकडे वळाली आणि मंदिरात येऊन बसली. हो, आली मंदिरामध्ये. 1 महिन्याचा पुराण शिवपुराण आहे आणि भक्तिभावाने ते शिवपुराणाचा महिमा चालू असताना अनंत सागरामध्ये, अनंत भगवान परमात्म्याच्या या चिंतनामध्ये ते महिमा चालू आहे. गोड भजनाचं रूप आहे आणि अशा या शिवपुराणाच्या कथेमध्ये सगळं आनंद घेत असताना ही पापी चंचुला येऊन बसली आतमध्ये. तिला म्हटलं काय असेल बघावं.
नाही कळत आम्हाला दादा, पण कळल्यानंतर एखादा लहान लेकरू असतं त्याला विस्तू कळत नाही. विस्तू कळत नसलं तर ते हळू 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 त्या विस्तव्याला पकडण्याचा प्रयत्न करतं. ती विस्तवाला पकडतं. लहान लेकरू विस्तू कळत नाही, पण पकडल्यानंतर जर चटका बसलात ना पुन्हा आयुष्यभर त्या विस्तवाला धक्का लावत नाही. हा अनुभव आहे. चंचुलाला माहिती नाही हे काय चाललेलं आहे, आणि म्हणून आली बसली. पहिल्या दिवसाचं शिवपुराण ऐकलं, तिथं झोपली, तिथंच राहिली. दुसऱ्या दिवसाचं असं करत करत तिथं महिन्याचं ती पुराण ऐकता ऐकता पौराणिक बाबांचं पुराण चालू आहे. शिवपुराणामध्ये पुढं जाता जाता असं व्याख्यान आलेलं आहे. अशी कथा आलेली की व्यभिचारपणा असेल, व्यभिचारपणा आपण जीवनामध्ये व्यभिचार वाढला का आपल्या जीवनामध्ये हा मात्र आपल्याला काम वाढत असतो. काम नावाचा रोग वाढत असतो. ही कामना चांगली नाही, ही वासना वाढवते. आणि म्हणून या वासनेचा लोभ मात्र ज्यांना झाला ती अतिशय दुर्दैवी आहे. आणि तीच चंचुला या दुर्दैवामध्ये डुबलेली आहे. डुबलेल्या दुर्दैवामध्ये भगवंतांचं चिंतन कळत नाही, भजन कळत नाही, पण येऊन बसलेले नुसती ऐकते ना. ऐकता ऐकता तिने ऐकलं व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला नरककुंड आहे. नरककुंडाचे वर्णन केलं त्यांनी. नुसतं खोटं बोललं तरी आपल्याला रुद्र नरककुंडात जावं लागतंय. प्रत्येक नरककुंडात ठरलेली गती आहे. कुठल्या नरककुंडात किती वर्ष राहायचं याची गती आहे. असे 28 प्रकारचे कुंड आहे. जसं जसं पाप करू तसे तसे कुंडांमध्ये आपल्याला राहावं लागतं. चिडी, मुंगी, कुर्म, किडी, अनेक प्रकारचे रूप आपल्याला मिळतात. म्हणून आपण जरूर मायबापांनो नरककुंडाची बळी होऊ नका. शिवपुराण ऐकणाऱ्यांनी लक्ष द्या. म्हणाले की कमीत कमी आपण त्यापासून तरी दूर राहिलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. आणि म्हणून कुकर्म करू नका, सुकर्म करा. या कर्मामध्ये आपली गती दडलेली आहे, आपला भाव दडलेला आहे, भक्तीचं वादळ दडलेलं आहे. आणि म्हणून ही चंचुला ऐकता 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 व्यभिचारपणा ऐकला. व्यभिचार मी तर करते, सांगता येत नाही. चालू कथेमध्ये डोळ्यातून आसू यायला लागले, रडायला लागले. तिला कळलं मी करते ते चांगलं नाहीये, फार दुःखदायक. करू तर काय करू. चिंता पडलेल्या चंचुला रडायला लागली. रडता 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 भाव अनावर झालेला आहे. कोसळलं, रडू कोसळलं. आणि अतिशय त्या दुःखाच्या वातावरणात चंचुला डुबून गेली. काय करावं कळत नसताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग आपल्याला येतात हो. पण तुम्हाला एक सांगू, अरे कर्म करणं आमच्या हातात आहे, पण भोग आमच्या हातात नाहीये. म्हणून कर्म करताना 50 वेळेस विचार केला पाहिजे. एखादी वस्तू खाताना ती किती गोड आहे हे बघू नका, तिचा परिणाम कसा आहे बघा. परिणाम कसा आहे, जे जीवेला गोड लागतात ना ते पोटाला आवडत नाही. जे पोटाला आवडतं ते जीभ आतमध्ये जाऊ देत नाही. प्रत्येकाच्या जीवनात अनुभव आहे. अतिशय गोड आवडतं, जिभेला गोड आवडतं. गोड जीव म्हणते आणा आणा, पण डायबिटीज होऊन साखर वाढली का मग रोज इंजेक्शन घ्या. सोपं नाहीये, पोटाला चालत नाहीये. पण पोटाला तुरट आवडतं, एखाद्या बेलाच्या पानाचं आवडतं, बेलाचा रस आवडेल, बेलाचं पान आवडेल, सगळं आवडेल. पण कोणाला पोटाला आवडेल ते का, पोटाचे अनेक प्रकारचे दुःख रोग नाहीसं करणार असेल तर ते बेलाचं फळ आहे. कसंही मूळ व्याध असू द्या, त्या बेलाच्या गर असतो, बेलाच्या बघ बेल असतं, पिकलेलं बेल घ्यायचं, त्याच्यातला गर काढायचं, त्याच्यात गुळ कालवायचं आणि तुम्ही 7 दिवस तो बेल खायचा. तुमचं कसंही मूळ व्याध असू द्या, 8व्या दिवशी तुम्हाला त्याचा आरामच पडणार महाराज. हे शास्त्र अथर्ववेद आहे. आयुर्वेदामध्ये वर्णन नाही दादा, परंतु हे आम्हाला करण्यापर्यंत नाही तर तुमचे 33 प्रकारचे रोग त्या बेलाच्या पाल्याने जातात. तुम्ही बघा अनुभव. एक बेलाचं पान आमच्या जीवनाची गती बदलून टाकतं दादा. आणि का, माझ्या भोलेनाथांना ते फार आवडतं, म्हणून फार आवडतं, जीवा फार आवडतं. ए बोळ्या शंकरा, आवड तुला
तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा ए भोळ्या महादेवा ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा शंकरा ए भोळ्या महादेवा ए भोळ्या शंकरा त्रिशूळ डमरू घेऊन हाती संगी शोभे पार्वती त्रिशूळ डमरू हाती संगी शोभे पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा ए भोळ्या महादेवा ए भोळ्या शंकरा भोलेनाथ भगवान की जय महापुराण भगवान की जय हर हर महादेव कर्मगती आपली आपण समजून घेतली पाहिजे. चांगलं कर्म करत चालताना आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा कसाही रोग असला तर त्याचं निवारण करतावा. मग अशा प्रकारे ते रडणाऱ्या चंचुलाकडे बघितलं. महात्म्यांनी सांगितलं माय रडू नको. तिने सांगितलं रडू नाही तर काय करू महाराज, माझ्याकडून फार मोठा व्यभिचार घडला. तो रडून रडून सांगू लागली. पाय धरले आणि पाय धरल्यानंतर मध्ये त्या महात्म्यांनी सांगितलं माय माझ्या शिव बाबांचं तू चरण धरलेस ना, तू चिंता करू नको मला. ही शिवपुराण तू 1 महिना ऐकलत ना माय, तू घाबरू नको म्हणाले. परंतु एक ऐकणार माफी त्या शिव चरणाच्या शिवपुराणावर महाग. पण पुन्हा मात्र आपण काय करतो, माफी मागितून पुन्हा तेच कर्म करतो. नाही नाही, एकदा का भगवान परमात्म्याची माफी मागितली पुन्हा ते कर्म कधीच करायचं नाहीये. तर तू ते माफ होत. नाही तर मग आज गांजा वळायचा पुन्हा गांजा चोळायचा दुसऱ्या दिवशी. जमल का? नाही बाबा. काय काय म्हणते आज बाटली फोडली का उद्या मी पाहणार सुद्धा नाही. ते नवस करत नाही. ते म्हणतं शपथ पुन्हा बघणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 2-4 चपट्या घेऊन येणार. जमणार आहे? माफी मागून पुन्हा तुला जमणार नाही दादा. का जमणार नाहीये? कारण की आपल्या जीवनामध्ये आपलं ते कळण्यासाठी आपलं धैर्य आहे, आपलं चातुर्य आहे. आणि म्हणून जे पाप आपण करतो ते पाप आपण जर भगवंताकडे घेतला आणि भगवंताच्या चरणावर वाहिलत ना, प्रभू मला माफ कर, मी चुकलो रे, मी चुकलो प्रभू, पुन्हा करणार नाही. तर खरंच करू नका आयुष्यभर. तर त्या पापातून तुम्हाला मुक्तता मिळण्याशी राहणार नाही. ही शिवपुराण आहे, ही शिवपुराण. असं चंचुलाला सांगितलं. चंचुला घाबरू नको, तू शिवपुराण ऐकले पण पुन्हा ते पाप करू नको. नाही करणार बाबा, नाही करणार. वचन देते बाबा. रडून रडून खाक झालेली आहे आणि हात जोडले बाबा नाही करणार म्हणून शपथ घेतली. वचन पूर्ण झालं. शिवपुराण संपलं. प्रसाद घेऊन चंचुला काही दिवसांनी मृत्यू मुखामध्ये भगवान परमात्म्याच्या सानिध्यात शिवगणांमध्ये निघून गेलं. शरीर सोडून गेली चंचुला. शरीर सोडून गेल्यानंतर सुद्धा कुठं गेली असेल तर ती स्वर्गलोकात नाही गेली, पाताळात गेली नाही, दंडक नाही आहे, तर ती कैलास लोकांमध्ये शिवलोकांमध्ये.
शिव लोकांमध्ये शिवगण घेऊन गेल्यानंतर पार्वती माईने सांगितलं ही चंचुला फार मोठी पराक्रमी आहे. शिवपुराण तिनं ऐकलं म्हणाले एक वर्ष एका महिन्याचं. हो मग म्हणले काय करायचं आहे. मग हात जोडले चंचुला नाही. म्हणले मैया मी आयुष्यभर खूप पाप केलं पण एका महात्म्याच्या शिवपुराणाचा प्रसाद मला मिळाला. नुसतं कानावर तुमचे नामचिंतन ऐकायला मिळालं तर माझं एवढं पातक नाहीस झालं ग माय. म्हणले हे पातक नाहीस झालं म्हणून तर तू इथपर्यंत पोहोचली पार्वती माय म्हणू लागली. म्हणले मी आता काय करू. नाही म्हणले काय करू नाही तर तुला काय पाहिजेत मला सांग. पार्वती माईने त्यांना प्रश्न केला. देवाने देवीने आपल्याला विचारावं काय पाहिजेत. एवढं मोठं पुण्य आहे. ही शिवपुराणाचं महिमा आहे. शिवपुराणामधलाय. तुम्ही कुठेही बसलेले नाहीये. तुम्ही शिवपुराणामधले महाकथा ऐकताय. फक्त आता 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली कथा संपुष्टात येणार आणि आपल्या आरतीकडे आपल्याला वळायचं. फक्त 7 मिनिटांमध्ये आपल्याकडं ऐक का सांगतो. शेवटच्या टोकाचा हा प्रसाद आहे. आणि नंतर बघा ही कथा ऐकल्यानंतर म्हणले तुम्हाला काय पाहिजेत पार्वती माय. काय पाहिजे. पार्वती माईने विचारलं चंचुलाला आणि मग चंचुला सांगू लागली मला काही नको तुमच्या चरणाचं दर्शन द्या. तुमच्या चरणाचा सहवास द्या. तुमच्या चरणाची सेवा करू द्या मला म्हणाले आयुष्यभर. आनंद झाला. पार्वती माईने म्हणाले काय भाग्यवान आहे काय. तुला माझ्या चरणाची सेवा तर सुचलं. बरं तुला एखादं डबुलं डाबुलं काही शिकलं नाही. आपण मागतोच ना काय मागतो भरोसा नाही आमचा. पण चंचुलानं तसं मागितलं नाही. तुमच्या चरणाची सेवा करू द्या म्हणाले. पार्वती माईने सांगितलं काय हरकत नाही कर म्हणाले तुला जशी वाटले ती. आता पार्वती माईची सेवा जर ती शिव लोकांमध्ये कैलास लोकांमध्ये करत असल्यानंतर महाराज ते पुण्य कुठलं असेल. फक्त शिवपुराणाचं पुण्य आहे. इतर काहीच पुण्य नाही तिच्याकडं. आयुष्यभर व्यभिचारपणा केलेला आहे व आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला. पण शेवटच्या क्षणाला शिवलीला अमृताचा 11वा अध्याय बघा. ती महानंदा माहिती सगळ्यांना. कुरकुट मरकट शेजारी बांधले होते. निस्ता शिवशिव म्हणायची शिवमाय मागायचे तरी ते कोंबडा आणि माकड पुण्य वाहून गेले महाराज. एका राजा आणि प्रधानाचे मुलगा बनले दुसऱ्या होता. वाचे भन्ता गंगा वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वा वा. वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता जीव राम वाजे वदता जीव राम वाजे वदता जीव राम वाजे वदता जीव राम. दयान बाली क्रोध कामा दयान बाली क्रोध कामा दयान बाली क्रोध कामा दयान बाली क्रोध कामा वाची वदता शिव वाची वदता शिव नाम वाची वदता शिव नाम वाची वदता शिव नाम वदता शिव नाम वदता शिव नाम. नाथ भगवान की जय. शिव महापुराण भगवान की जय. हर हर महादेव. कैलासाला जाऊन चंचुला भगवान पार्वती माईची सेवा करू लागली. आणि सेवा करता करता अनेक वर्षांचं साम्राज्य अनेक वर्षाचं पुण्य पदरात पडलं. पुण्य पदरात पडले. पुन्हा पार्वती माईने विचारलं चंचुला म्हणले काय माय तू एवढी सेवा करून सुद्धा पाहिजे तेवढा आनंद तुझ्या चेहऱ्यावर नाही ग. नाही आनंद. पार्वती माई तिला कळणार तू. मग चंचुला हात जोडले आणि डोळ्यातून आसू आले. सांगितलं माय माझ्या जीवनाचा उद्धार झालेला आहे. मी आनंदित आहे. तुझी सेवा केली सगळं काही खरं आहे. पण माझे पतिराज माझ्या अगोदर गेले. कुठं गेले मला माहिती नाही माय. म्हणून ते कुठं असतील आणि कुठल्या जन्मात गेले मला कृपा करून जर त्यांचं स्मरण करून दिलं दर्शन करून दिलं तर फार मोठा उपकार होईल. अशा पार्वती माईला प्रश्न केला त्या चंचुलाने.
आणि प्रश्न केल्यानंतर पार्वती माईने विचार केला, अरे आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. संतांनी म्हटलं आपली आपण तर सोडवण करा, हिना पतीची सोडवण करायचा योगा साध्य केला. काय पुण्य असेल हो, हा शिव महिमा आहे. आपल्या सोडत आपण तो हे तुझं तुझं पाय ना, तू काय त्याच्या नादी लागतो. नाही जमणार भाऊ. आपल्या मुलाचं सुद्धा कल्याण करण्याचा अधिकार नाही आपल्याला. देता येईल कोणाला देते, एखाद्या माईने दिलं आपलं पुण्य मुलाला, लेकीला, लेकीनं दिलं माईला, नवऱ्यानं दिलं बायकोला. हा हा, एकटच भोगन एकटच कर. पण चंचुलाचं पुण्य एवढं साठलं, एवढी सेवा घडली. एका जनार्दनी सेवा सुख देई. नाथ बाबा म्हणतात एवढ्या सुख सेवेमध्ये एवढं सुख असतं ना, एवढं पुण्य असतं. फक्त तुम्ही सेवा करावं. कृष्णाकडे काही सेवा येत नव्हती बघा. राजस्व यज्ञामध्ये पांडवांच्या काही सेवा देत नाही का मला, मी पत्रवाळ्या उचलतो, उष्ट पत्रवाळ्या उचलू लागले. कृष्ण सेवा आहे बाबा. ही भगवंताची सेवा, संतांची सेवा, ही ग्रंथांची सेवा आणि धर्माची सेवा. या धर्माच्या सेवेचा योग प्राप्त झाला. माझ्या चंचुला माईला अनंत जन्मांचं पुण्य मिळालं. आणि मग मात्र पार्वती माईला प्रश्न पडला का हिची इच्छा पूर्ण करावी लागणार आहे. आणि मन सांगितलं, चंचुला तुझी इच्छाच आहे तर तुझे पतिराज हजारो लाखो वर्ष विंध्याचल पर्वत याच्या पायथ्याशी पिशाच योनीमध्ये पडलेले आहे. मला सांगितलं विंध्याचल पर्वत मूर्ती लोकांमधला. म्हणला हो, पिशाच योनी सोपी नाही, फिरावं लागतं. अन्न नाही, पाणी नाही, कुठेही ध्यान सागर नाही, कुठेही ध्यान साधना नाही, देव कळत नाही. राक्षस योनी असते, ब्रह्म राक्षस असतो ना, पिशाच योनीमध्ये भुताडाच्या योनीमध्ये असतो तो. त्याला कळत नाही आता काय करू, करू तर काही करत नाही बाबा. ह्या योनीतला बघा भागवतामध्ये गोकुर्ण आख्यानामध्ये गोकुर्णाने आपल्या भावाला सोडलेला आहे का नाही. आणि म्हणून तो धुंदकारला बाहेर काढलंय. कोणी? गोकुर्णाने, भावाने काढलं. पण शिवपुराणाने तसं या चंचुलाच्या पतीला बाहेर काढण्याचा योग प्राप्त केला. म्हणले चंचुला काय इच्छा आहे तुझ्या? म्हणले माझे पतिराज माझा कुंकुवाला एवढं दुःख नाही जमणार. मग काय करू बोल. पार्वती माय तिकडून बोलणारी आणि इकडून मात्र एक भक्ताच्या रूपात चंचुला आहे. म्हणले मला त्यांचं दर्शन घडव. दर्शन घडलं. म्हणलं उपाय उपाय मी करते म्हणाले, तू चिंता करू नको, तुझी काय इच्छा आहे मला माहिती चंचुला. मग पार्वती माईने काय केलं दादा, तर पार्वती माईने ज्या ठिकाणी तुंबर नावाचे गंधर्व आहे, तुंबर नारदा बरोबरचा तुंबर गायन करणार, गायनात तरबेज, वाद्यात तरबेज, नारदांचं ती जोडीच असायची, नारद आणि तुंबर. नारद तुंबर गायन करते. गायन करणाऱ्या त्या तुंबराला बोलवलं आणि पार्वती माईने सांगितलं जा त्या विंध्याचल पर्वताच्या जवळ. काय करायला माय तिथं नाही, त्या ब्रह्म राक्षसाला घेऊन जा, पर्वतावर धर्म मंडप टाका आणि शिवपुराणाचं महिमा त्याला ऐकवतं. बरं काय बाकी असेल. चंचुलाचं पुण्य पार्वती माईने तुंबाराला पाठवलं आणि एक विंध्याचल पर्वतावर मोठा धर्म मंडप टाकलेला आहे. शिवाच्या तसबिरा उभे केलेला आहे, 4 खांब उभे केलेले आहे. धर्म मंडपांनी भगवान भोलेनाथाचा गजर करत करत शिवपुराण त्या तुंबाराने या विंध्याचल पर्वतावरच्या शिखरावर त्या बघा पिशाच योनीतल्या राक्षसाला त्या बिंदूला सांगितलं. जसं जसं शिवपुराण ऐकायचंच ना दादा, तसं तसं त्याचं पापाची भस्म होत होत पिशाच योनीतून मुक्त झाला. शिवगण आले, शिवपुराण पूर्ण झालं, त्याचं सगळी सांगता झालेली आहे. आनंदाचा प्रसाद भक्षण केला. शिवाचे दूत आले, शिवगण आले आणि त्या बिंदुलाला आतमध्ये बसवलं आणि शिव नामाच्या गजरात वाजत गाजत कैलास पर्वताला पार्वतीच्या माई आणि आपल्या पत्नीच्या सानिध्यामध्ये त्या बिंदुकाला घेऊन गेले आणि आनंदाचा गजर भोलेनाथ भगवान की. अशा प्रकारे आपल्या ह्या जीवनाचा सागर आहे. आणि ही कथा आपल्याला, आजची कथा ही ठिकाणी थांबवायची. दोघांना मोक्ष मिळाला, मोक्ष मिळवणारी कथा आहे दादा. अनेक वर्षाचे तपश्चर्या करून मोक्ष मिळत नाही, तर दोन्ही पती पत्नीला एवढं व्यभिचारपणा वाईट कर्म केल्यानंतर सुद्धा भगवंतानी जवळ घेतलं.
फक्त जवळ घेणार तर असेल तर माझा भोळा बाबा आहे हो. आणि या भोलेनाथांशिवाय पर्याय नाही. तुम्हाला एक प्रार्थना आहे अजून माय बहिणींना, तुम्ही रोज मंदिरात जाता आनंद आहे, पशुपती वर्त करता आनंद आहे, पण तुम्ही मागणं मागताना तुम्ही तुमच्या मनाने मागू नका. मी सांगेल तेवढं मला का इडली गती तुम्हाला 21 तत्व मी सांगणार आहे 7 दिवसामध्ये. आज पहिले 3 तत्वांचं साम्राज्य तुमच्या पुढे ठेवत असताना 7 त्रिक 21 रोज 3-3 तत्व आम्हाला घेऊन जायचे आणि पालन करा माहिती. संसार सुखाचा होईल, सुख होईल दुःखाचे. हे शिवपुराण आहे. आणि जर नाही पूर्ण झालं ना दादा, हे वाडमय तसं राहणार नाही दादा. हे व्यसनच्या मुखातलं वाणी आहे, व्यसनच्या मुखातलं वाडमय आहे, संतांच्या मुखातलं आहे ना. आम्ही शिव प्रसाद म्हणून दर्शन करतो. आणि म्हणून पहिलं तत्व तुमच्या साम्राज्य पुढे ठेवतो. शिवाच्या मंदिरात कुठल्याही मंदिरात जाताना कोणाचंही दर्शन घेताना धर्मग्रंथांचं घ्या, धर्माचं घ्या, शिवाचं घ्या, विष्णूचं घ्या, पतीचं घ्या, गुरुचं घ्या. कुठलंही दर्शन घेताना एक नियम पाळायचा आजपासून, का कुठलीही मागणी मागायची नाही, पण एक मागणी मागल्याशी राहायचं. ऐका, कुठलीही मागणी मागायची नाही, पण एक मागितल्याशी राहायचं नाही. काय मागावं सांगावं त्या भगवान परमात्म्याला. प्रभू, अरे जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहेत ना, तोपर्यंत मी तुझ्या चरणावर रोज एक तांब्या लोटा पाणी घालीन, काही देऊ नको प्रभू, पण मरणाच्या अगोदर तुझं एकदा दर्शन दे गड्या हो, तसं मला घेऊन जाऊ नको. एवढंच मागा. तुमच्या जीवनाचं कल्याण पहिलं तत्व आहे, पहिलं तत्व आहे. तुम्ही नोकरी, कॅन्सर जाऊ दे, गुटखा, हे एकच देऊन टाकील तुम्हाला तो दादा, एकच मागणं देणार आहे. पण यामध्ये मुंगी के पाव में घुंगरू बसताय तो मेरा अल्लाह सुनताय. त्याला कळतं तुमची काय इच्छा, हे कळतं. तुमच्या घरात काय दुःख हे कळतं. तुमच्या हृदयात काय दुःख हे कळतं. त्याला सांगावा लागत नाही, अंतरीचे गुज त्याला कळतंय. बाबा 250 फुटावर बेडकाचं पिल्लू मिळतं, त्याला सुद्धा माझा प्रभू सांभाळतो, अन्न पाणी त्याला पुरवतो. तुमच्या मनातलं कळणार नाही. म्हणून एक प्रार्थना आहे की पहिली, का तुम्ही भगवंताकडे काही मागू नका, फक्त दर्शन मागा, आयुष्यभर सगळं तुमच्या दुःखाचं निवारण होणार आहे. कारण एकच मागणं असं मागायचं का त्याला बुरळ पाडायचं, यावाच लागणार आहे. दुसरं तत्व आहे. आज 3 तत्व जायचे, पुन्हा तुम्हाला बाकी रोज 3-3 तत्व. दुसरं तत्व ह्या मृत्यू लोकामध्ये, की आपण कुठेही जर बेलाचं झाड असेल ना दादा, हे बेलाचं झाड म्हणजे साक्षात शिव, पार्वती, विष्णू आणि ब्रह्माचं रूप आहे. मुळाशी देव आहे, तळाशी देव आहे आणि शेंड्यावर राहणारा देव आहे. या ठिकाणी 3 रूप दिलेली आहेत. आणि साक्षात त्या झाडाखाली निवास करणारी माझी शिव पार्वतीचं बसून जोडा तिड आहे. जर तुम्ही एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 मिनिटं, तोही मिनिटं मिळाला नाही तर फक्त त्याला एकच प्रदक्षिणा मारा गाड्या, एक प्रदक्षिणा. आणि तुम्ही त्याचं दर्शन घेऊन एक पान जर रोज भक्षण केलं, एक पान तिला नाही मिळलं तर मंदिरातला कोयना घेऊन या आणि एक पान तुम्ही खा. तुमचा रोग कुठलाय फक्त त्याच्या कानात एकदा सांगा गाड्या. जर त्या पानाने रोग गेला नाही ना तर बेलाचे पान आम्ही ठेवणार नाही, बेलाचं झाडही ठेवणार नाही. असं संतांचा वैम आहे. हे दुसरं तत्व आहे. बेलाच्या झाडाला एक प्रदक्षिणा जमली तर घाला आणि एक पान जमलं तर घ्या. तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल ते निघून जाईन, दुःख येणार तर येणारच नाही. पहिलं तत्व. 2 तत्व झाले. तिसरं तत्व आहे का, तिसरं एक अतिशय महत्वाचं तत्व आहे की ह्या जीवनामध्ये कोणीही भिक्षुक आपल्या दाराशी आला तर त्याला आपल्या मुखातून एक शब्दही वाईट बोलू नका. तुम्हाला देता आलं तर देऊच नका, पण त्याला बोलू मात्र नका. का, या भिक्षुकीच्या रूपात माझा भोलेनाथ येईल, अन्नपूर्णा देवता येईल, शिव पार्वती येईल, कुठलाही देव येईल, त्याला मात्र आगुर्या विद्याने द्यायचं नाही. ऐका ना, आगुर्या विद्याचे जे असताना ते बोंधू साधू ओळखता येईल. तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला एक चिन्ह सांगतो, ऐका. एखादा साधू जर आला ना, तुम्ही माय तुला भाग्यवान आहे, पण तुम्हाला नातेवाईकांनी लुटलं. माय तू भाग्यवान आहे, पण तुमच्यावर जळतात. माय भाग्यवान आहे, पण तुमच्याकडे पैसा टिकत नाही. माय भाग्यवान आहे, 3 वेळा वाचली. माय गेली ना बोलून. पळत सांगणारा असेल त्याला म्हण तू निघ, सरळ निघ. अरे हे भविष्य बाबा सगळ्यांना लागू पडतात. कोणावर संकट येत नाही हो. कोणाच्या पैसा आयुष्यभर टिकतोय, जातोच ना.
म्हणजे पैसा टेकत नाही. तू कुठून आला गांजा पिऊन? मग शेवटी काय म्हणतो, काही नाही, 1100 रुपये द्या आणि त्या भगवान परमात्माला तेल वाईल. तुझ्या घरात तेल आहे का बैल? हे बोंधू साधूंना बळी पडू नका. का सांगतोय मी? हे भविष्य सांगणारा लाख मिळेल दादा, पण बळी पडणारा आपण साधारण बोळे भाविक आहे. म्हणून बघा, त्या ठिकाणी त्याला बोलू नका. त्याला सांगा, भाऊ माझ्याकडे चोखंड भाकर आहे, खातो नाही, 1 ग्लासभर पाणी पितो नाही, बर 1 रुपया घेतो नाही, 11 नाही. तू सरळ निघ दादा. घेऊन जाणारा असेल तर तुमचं सत्व घेऊन जाणार नाही. तुम्ही तुमच्या सत्वाला जागले, तुमच्या भिक्षुकीला जागले, म्हणून तुम्ही तिथं वाया जाणार नाही. मग तुमच्या भिक्षुकी तुमचा धर्म केला तुम्ही, का काहीतरी वाढा त्याला. आणि मग तो जर भविष्य सांगायला, त्याला सांगा, भाऊ मला भविष्य सांगूच नको. ही वेळ प्रत्येकावर कधी कधी जीवनात येत असते, म्हणून सांगू टाको. हे तिसरं तत्व आहे. म्हणून भिक्षुकीला हसू नका, नसं द्यायचं तर नका देऊ, पण त्याची निंदा करू नका. आणि त्याला गोडी 2 पैसे द्या नका देऊ, पण त्याला सरळ रस्त्यातून त्याच्या मार्गाला जाऊ. हे 3 तत्व. बाकीचे तत्व उद्याच्या कथेमध्ये राहील. जीवनामध्ये करविली तैशी केली कटकट. भगवंताचं एक साधारण ओम नमः शिवायचा जप आपल्याला करायचा. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप का पुढे आलेला माहिती? याचं कारण ऐकून घ्या पाहिजे. शिवरच्या बाबांनी सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे, सगळ्या शास्त्रात अभ्यास केलेला आहे. ओम नमः शिवायचाही जप आहे, पंचाक्षरी जप आहे, तोही खूप मोठा आहे. षडाक्षरी ओम नमः शिवाय एकदम नमः शिवाय वेगळा. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी आहे आणि नमः शिवाय हा पंचाक्षरी आहे. पंचाक्षरी जप तेवढा सोपा आहे, पण ऐका ना, याला रुद्र अभिषेक करून रुद्र अनुग्रह घेऊन जर आपण गुरुच्या मुखातून घेतला तर तो फलरूप आहे. पण तुम्ही कुठल्याही मुखातून न घेता नुसतं ऐकून जरी तो मंत्राचा जय घोष केला तर त्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र दिलेला आहे शास्त्रामध्ये. याला गुरुची गरज नाही, याला मंदिराची गरज नाही, याला काहीच गरज नाही. तुम्ही रस्त्याने म्हणा, चालताना म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र 11 वेळा जर तुमच्या वाणीतून एका दिवसात जर पडला बाहेर ना, तर तुमच्या जीवनामध्ये 11 विश्व दलिद्र निघून जाणार आणि 11 विश्व जन्म तुमच्या पदरामध्ये सुखाचे मिळणारे ही शिव मंत्र आहे. हा शिव मंत्र सोपा आहे, जप साधना आहे, कर्म साधना आहे. म्हणून कर्म साधना जपून करा आणि जप साधना जरूर करा, का आपल्या जीवनाचं दुःख गेलं पाहिजे. ही साधना करत असताना भगवंताचा थोडा भजनाचा आपण महिमा बघू. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. सगळ्यांनी म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. इस महामंत्र को जपने से हो, इस महामंत्र को जपने से मिट जाते हैं सारे गम. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आत्म शांति बल देने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं, तन मन पावन करने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं, भव को पार लगाने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं, संकट सबके हरने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं, अकाल मृत्यु को हरने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं, मोक्ष मुक्ति को देने वाला श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. चारों वेद पुराण भी बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं, ब्रह्मा विष्णु नारद बोले श्री शिवाय नमस्तुभ्यं, मुरलीधर की मुरली बोले
श्री शिवाय नमः तुभ्यं गंगारी वासिपरा बोले श्री शिवाय नमः तुभ्यं पंडित काळे महाराज बोले श्री शिवाय नमः तुभ्यं शिवशक्ती परिवार बोले श्री शिवाय नमः तुभ्यं हा श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 बोलिए शिवशंकर भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की जय शिव महापुराण भगवान की जय सगळ्यांनी आता आरतीसाठी उभं राहायचं.